नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे कामिनीचा डाव आता अनिकावर उलटला जाणार आहे, कारण कमळी समजून कामिनी ही अनिकाचाच गळा दाबणार आहे आणि अनिकाची वाट लावणार आहे. तेव्हा मात्र अनिकाने जी काही बोंबाबोंब केलेली आहे आणि त्याच वेळेस तिने कमळीच्या समोर कामिनीचं सत्य सुद्धा आणलेलं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिकाचा माजुरेपणा वाढत चाललेला असतो. आशाताई ज्या आहेत त्या अनिकासाठी ज्यूस घेऊन आलेले असतात, परंतु अनिकाने तो ग्लास फेकून दिलेला असतो. त्या काचा मावशी उचलत असतात आणि त्यावेळी अनिकाने त्या मावशींच्या हातावरती सँडलचा पाय ठेवलेला आहे आणि त्या ग्लासच्या काचा त्यांच्या हातामध्ये रुतलेल्या असतात. तेव्हा कमळी तिथे येते, अनिकाला बाजूला ढकलते आणि त्या मावशींना उठवते आणि त्यांना म्हणू लागते की उठा तुम्ही, बरं जा, बरं तुम्ही पहिलं मलमपट्टी करून घ्या. आणि अनिकाची मात्र वाट लावायला घेतलेली असते ती म्हणजे कमळीने. कमळीला खूप राग आलेला असतो. ती अनिकाला म्हणत असते, बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, परंतु यापुढं तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. तुझा माजुरेपणा अति वाढलेला आहे, त्यामुळे या घरामध्ये शिस्तीत राहायचं, कारण हे जे काही तुझं वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. या सगळ्याचा घरातल्यांना त्रास होत आहे आणि पुन्हा जर असं वागलीस तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत कमळीने अनिकाला चांगलीच अद्दल घडवलेली असते. त्याच वेळी ऋषी आणि त्याचबरोबर ऋषी तिथे आलेला असतो. ते हे सगळं पाहत असतो आणि त्याच वेळी कमळी मात्र अनिकाला दम देत असते. ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला या घरामध्ये प्रॉब्लेम होत आहेत, कारण अनिका, कामिनी आजी, त्याचबरोबर रागिनी काकू हे सगळ्याच कमळीला त्रास देणारे आहेत. त्यामुळं कमळीचा अभ्यास होणं, या सगळ्या गोष्टींना इथे त्रास होत आहे. परंतु कमळीने आता जे काही केलेलं आहे, तिच्या आजीसाठी ती आलेली आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर ऋषी कमळीला भेटायला तिथे आलेला असतो. पण त्याच वेळी अनिकाचा हा घाणेरडा चेहरा सुद्धा समोर आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कमळी ऋषीला म्हणते की काही प्रॉब्लेम नाहीये ऋषी सर, आहे मी ओके आहे. ऋषी म्हणत असतो, पण कमळी खरंच ठीक आहे ना ग सगळं, का काही प्रॉब्लेम येतो इथं तुला? तेव्हा कमळी सांगू लागते की नाही ऋषी सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं ओके आहे. आणि कमळीच्या मनात विचार येतो की सांगू का ऋषी सरांना? आजपर्यंत ऋषी सरांनी मला एवढी मदत केलेली आहे आणि ही गोष्ट मी ऋषी सरांपासून कसं काय लपवते? या गोष्टीचं कमळीला वाईट वाटत असतं. परंतु कमळी मनावरती स्वतः कंट्रोल करते की नाही, आत्ताचही मी ऋषी सरांना नाही सांगू शकत आहे, जर त्यांनी नकार दिला तर सगळं अवघड होऊन जाईल, अशी भीती तिच्या मनात आलेली असते. त्यानंतर कमळीने आता ठरवलेलं असतं की अनिकाच्या रूममध्ये सगळं सामान न्यायचं आणि अनिकाच्या रूममध्ये राहायला जायचं, असा विचार कमळीने केलेला असतो. आणि त्यामुळं कमळीने तिचं सामान उचललेलं आहे आणि अनिकाच्या रूम मध्ये ती शिफ्ट झालेली असते. तेव्हा मात्र अनिका चिडलेली असते. अनिका म्हणते, काय चाललंय हे सगळं? कमळी म्हणते, मी इथेच राहणार आहे. त्याचबरोबर आता कमळी अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये येते. अन्नपूर्णा आजीचे केस विंचरून देते, सगळं व्यवस्थित करत असते, त्यांना साडी व्यवस्थित नेसवलेली असते. राजन येतो आणि पाहतो. राजनला खरं तर छान वाटतं. कमळी म्हणते की माझी आई म्हणते की केस विंचरले पाहिजेत की नाही, केस नाही विंचरले तर त्या केसात जटा होतात, असं ती सांगत असते. आणि मग कपाळावरती अन्नपूर्णा आजींच्या छान अशी टिकली लावते. आणि तेवढ्यातच राजन तिथे आलेला असतो आणि राजनला ती म्हणत असते की बाबा चला आपण आता ना देवघरात जाऊया. आजोबांना सुद्धा कमळी सांगत असते. मग राजन अन्नपूर्णाला धरतो आणि तिला घेऊन हाताला धरून देवघरात घेऊन येतो. तर कमळीने आजोबांना व्हीलचेअरवरती देवघरात आणलेलं असतं. त्याचबरोबर इकडे राजन अन्नपूर्णा आजींना म्हणत असतो की आपण देवघरात आलेलो आहोत. तेव्हा कमळी म्हणत असते की मग कमळी आता देवघरामध्ये वक्रतुंड गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायला सुरुवात करते. ते आजींकडे पाहत असते, आजी कमळीकडे पाहत असतात, पण आजींकडून काहीच रिस्पॉन्स येत नसतो. कमळीला असं वाटत असतं की आता मी गणपती स्तोत्र म्हणते, पूजा चालू आहे, तर आजी काहीतरी बोलतील, त्यांच्यामध्ये त्या स्वतः म्हणू लागतील, पण असं काहीच घडत नाही. कारण ज्या आजी देवाचं एवढं करत असतात, एवढं देवासाठी करत होत्या, पण त्या काहीच बोलत नाहीयेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरती भाव जे आहेत ते मात्र सगळं सांगत आहेत, हे कमळीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा कमळी आजोबांकडे येते आणि आजोबांना सांगू लागते की आजोबा, मी आज तुमची नात म्हणून कॉलेजमध्ये जाणार आहे. खरं तर मी
आपल्या नावाला बट्टा लागेल किंवा काही डाग लागेल असं काहीही वागणार नाही असं कमळीने स्पष्ट केलेलं असतं. आणि आजोबांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या असतात. त्याचबरोबर अन्नपूर्णाजी त्यासोबतच राजन सगळेजण तिथं असतात. मग आजोबांना ती नमस्कार करते. आजोबा तिला आशीर्वाद देतात. त्यानंतर कमळी आजींच्या पाया पडते आणि आजींना नमस्कार करते आणि त्यांना म्हणते की मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. त्याचबरोबर इकडे अन्नपूर्णा आजींचा हात राजन कमळीच्या डोक्यावर ठेवतो. अन्नपूर्णा आजी सुद्धा कमळीच्या डोक्यावर हात फिरवते. त्यानंतर आता कमळी कॉलेजला जाते आणि कॉलेजमधून ती घरी आलेली असते. अनिकाची मात्र खूपच चिडचिड चाललेली असते. अनिका इकडे तिच्या ग्रॅनीकडे आणि तिच्या मम्माकडे आलेली असते आणि त्यांना सांगत असते की ह्या कमळीने खूप मोठा राडा घातलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की ती माझ्या रूममध्ये येणार आहे आणि जर मी तिला तिथे राहू नाही दिलं तर ती डॅडला नाव सांगेल आणि सगळा गोंधळ होईल. तेव्हा कामिनी म्हणते ठीक आहे, ती तुझ्या रूममध्ये येणार आहे ना, येऊ दे. इकडे कमळी इकडे राजनला म्हणत असते की मी आजपासून अनिकाच्या रूममध्ये राहते. तेव्हा मात्र राजन म्हणतो की चालेल, तुझ्यासोबत राहून तिच्यात काही बदल झाला तर चांगली गोष्ट आहे. इकडे मात्र अनिकाला या दोघींनी सांगितलेलं असतं काळजी करू नको. कामिनी म्हणते की आज रात्रीच तिची बघ काय अवस्था करते ते. असं म्हणत इकडे तिने अनिकाला शब्द दिलेला असतो. अनिका म्हणते जर ग्रॅनी तू काही केलं नाहीस तर मग बघा सांगते मी तुला, असं ती म्हणू लागते. आणि मग अनिका म्हणते की चालेल. आता कामिनी आणि तिने डाव केलेला असतो. इकडे राजन मात्र कमळीला खूप छान सपोर्ट करत असतो, कारण राजनला सुद्धा माहिती आहे की ह्या घरातल्या बायका कोणत्या लेवलच्या आहेत आणि कमळीला कोणत्या लेवलला जाऊन त्रास देऊ शकतील. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव राजनला सुद्धा असते. त्यालाही माहिती असतं की काय होऊ शकतं. त्यासोबतच इकडे आता अनिका रूममध्ये येते आणि कमळीला म्हणते की मी काही ऐकून घेणार नाहीये की तू खाली झोपायचं तिथं कोपऱ्यात. तेव्हा कमळी म्हणते लय ट्यूट्यूब करायची नाही, उतरायचं ते आपला सगळं घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. ह्या बेडवरती मी झोपणार आहे, मी तुझी मोठी बहीण आहे, तू माझी धाकली बहीण आहे ना, धाकल्या बहिणीसारखं राहायचं. चल निघ, आत्ताच्या आत्ता निघ. असं म्हणत अनिकाला तिने चटई अंथरून तिथे खाली झोपायला सांगितलेलं आहे. कमळी मात्र मस्त आरामात बेडवरती झोपलेली असते आणि तोंडावरती पांघरून घेऊन झोपलेली असते. इकडे लाईट ऑफच असतात. कामिनी बरोबर येते, अंदाज घेते आणि कामिनीला काय एवढंच माहिती असतं की कमळीच खाली झोपली असणार आहे अंथरून टाकून, कारण अनिका बेडवरून कधीच खाली झोपणार नाहीये, कारण ती या घरची क्वीन आहे. असं म्हणत कामिनी रूममध्ये येते आणि खाली झोपलेली कमळी आहे म्हणून तिचा गळा दाबू लागते. त्याचवेळी अनिका जोरजोरात ओरडायला सुरुवात करते. अनिका ओरडायला लागते, पाय आपटत असते, पण कामिनीला काही लक्षात येत नसतं सुरुवातीला, कारण अनिकाचा आवाजच बंद झालेला असतो आणि कामिनीने असा गळा दाबायला सुरुवात केलेली असते. आणि मग त्या आवाजाने कमळी लाईट लावते आणि राजन त्याचबरोबर रागिनी सगळेजण धावत येतात आणि पाहू लागतात. तर अनिका म्हणत असते की ग्रॅनी आजी तुला कळतंय का, आताही तुझा प्लॅन फ्लॉप गेलाय. तुला कमळीचा गळा दाबायचा होता ना, तू माझा गळा का दाबलेला आहेस. आता मात्र राजनला कमळीला सत्य समजलेलं असतं, म्हणजेच यांनी कमळीचा गळा दाबायचा प्लॅन केलेला होता. तेव्हा कमळी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यापासून लांब राहायचं आहे. इकडे रागिनी अनिकाला जवळ घेते. अनिकाचा गळा दाबल्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो, पण त्यातही ती कामिनीला ओरडत असते, म्हणत असते की तुझं जे काय चाललंय ना ग्रॅनी आजी, ते मला अजिबात पटलेलं नाही. तुझ्यामुळे आज माझा जीव गेला असता, तुला कळतंय का. म्हणून तर मी तुला सांगितलंय ना की तू जो प्लॅन करत असते ना तो फ्लॉपच होत असतो. खरं तर ना तुझ्या प्लॅनमध्ये सामीलच नाही झालं पाहिजे. इकडे राजन आणि कमळी मात्र हसत असतात. त्यांना दोघांनाही भारी वाटत असतं, कारण या कामिनीचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. आणि कमळीला राजन म्हणतो की काळजी करू नकोस, निवांत झोपी जा. कमळी म्हणते की हो. खरं तर राजनला थोडंसं टेन्शन सुद्धा आलेलं असतं की या सगळ्यांपासून कमळीच्या जीवाला धोका सुद्धा आहे. त्यालाही वाटत असतं की नाही, मला ही काळजी घ्यावी लागणारच आहे. इकडे कमळी म्हणत असते की काही काळजी करू नका बाबा, मी आहे ना, मी खमके, या तिघींना पुरून उरेल, अजिबात काळजी करू नका, असं कमळी स्पष्टपणे सांगत असते. तर आता अशा पद्धतीने कामिनीचा डाव उधळा तर गेलेला असतो, पण त्याचबरोबर राजन आणि कमळीला ही गोष्टही कळलेली असते की कामिनीने जे काही केलेलं आहे ते कांड म्हणजे कमळीला मारण्यासाठी केलेला डाव होता. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.